नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मगरीच्या भीतीमुळे नदीत अडकलेल्या दोघांची एसआरएफ कडून सुखरूप सुटका. दिनांक 4 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास तौफिक अल्लाउद्दीन कुर्णे वय 35 राहणार संजय नगर व संजय संभाजी लोंढे वय 38 राहणार गणेश नगर हे दोघे जण मच्छीमारासाठी कृष्णा नदीपात्रात उतरले होते. सुमारे 3 तास मच्छीमारी करत असताना त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी मगरीचा वावर असल्यामुळे ते दोघेही भीतीपोटी बाहेर येऊ शकले नाहीत. पाण्यात उतरताच मगर समोर येत असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. दरम्यान इम्रान मुजावर यांनी याबाबतची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक प्रमुख कैलास वडर यांना दिली. माहिती मिळताच एसआरएफ पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. सदर दोघे कृष्णा नदीकाठ सांगली नवीन ब्रिज शिवशंभो चौक ते सांगलीवाडी मार्ग खाली अडकलेल्या अवस्थेत होते. एसआरएफच्या तत्पर व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे दोघांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. या धाडसी व जलद कारवाईबद्दल नागरिकांकडून एसआरएफ पथकाचे कौतुक होत आहे. मी कैलास वडर सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली नवीन ब्रिज येथे 2 व्यक्ती मासे मारण्यासाठी आले होते. 1:30 वाजल्यापासून ते मासे मारत होते, परंतु काही कालांतराने ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, पण 3 तास मगर त्यांच्या जवळून हटत नव्हती. ते पाण्यात उतरल्यानंतर त्यांच्या जवळ मगर येत होती, त्यामुळे ते घाबरून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला आपल्याला माहिती त्यांच्या मित्रांनी दिली होती, इम्रान मुजावर. ते सुद्धा आपल्याकडे काम करतात. ऐकून घ्या काय झालं सांगा त्यांना. दादा सुमारे 1-1:30च्या दरम्यान आम्ही मासे पकडायला आलतो. तेव्हा आम्हाला मगर दिसली, तर 4:30 ते 5 वाजता ते आम्हाला दिसत होती. रस्त्यात बाहेर येण्याच्या वेळेला ती बाहेर येत होती, त्यामुळे आम्हाला बाहेर येण्यात काही रस्ता नव्हता. त्यामुळे इम्रान मुजावरला फोन केलं आणि त्याने आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांनी रेस्क्यू फोर्सला पाठवले. तर अर्जंटपणे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक शरद गाडे, सांगली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.